नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेड नगर परिषद हद्दीत सुरू असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या रस्ता दुरुस्ती कामावर काँग्रेस आक्रमक. निकृष्ट काम होत असल्याचा काँग्रेसचा आरोप. मंडणगड तालुक्यातील कुंभारली ग्रामस्थांची पंचायत समितीवर धडक. पाणी प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक. 3 वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष. सुधागड तालुक्यात आमणोली गावाकडे जाणारा प्रवासी पूल कोसळला. अनेक गावांचा संपर्क तुटला. अवजड वाहतुकीवर ग्रामस्थांचा संताप. आणि जनगणना मोहिमेत चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावाची ऐतिहासिक कामगिरी. जनगणना स्वगणना 100% पूर्ण करणारे रत्नागिरीतील पहिले गाव. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगर परिषद हद्दीत सुरू असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या रस्ता दुरुस्ती कामांवरून आता राजकारण तापण्याची चिन्ह दिसत आहेत. खेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजिमभाई सुर्वे यांनी रस्त्यांच्या डांबरीकरणात निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान रात्रीच्या वेळी सुरू असलेले काम काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी रोखल्याचा दावा करण्यात आलाय. यावेळी कामाचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. रस्त्यांची कामे रात्रीऐवजी दिवसा करावीत आणि ठेकेदाराकडून गुणवत्तेची हमी घ्यावी अशी मागणी काँग्रेसने खेड नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. या आरोपांमुळे खेड शहरातील रस्ता दुरुस्ती कामांच्या दर्जावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून नागरिकांमध्ये देखील चर्चा सुरू झाली आहे. खेड नगरपालिकेत अंतर्गत रस्त्याचं जो काम चालू आहे ते व्यवस्थित तरीक्याने काम होत नाही आणि त्या कामामध्ये धांदली चाललेली आहे. कोकणातला जो पाऊस आहे तो वरंदर पाऊस असते आणि त्या जे काम चाललेलं आहे तो जो येणारा पाऊस जो आहे तो कामाला तेवढं म्हणजे कामाची वाट लावून टाकणार किंवा काम ते व्यवस्थित राहणार नाही. ह्यासाठी आमचे काल आमचे 2 नगर आमच्या कार्यकर्त्यांनी जो काम चाललेलं आहे तो थांबवलेला आहे. ह्याच्या पुढंसुद्धा जर असं जर कामातला जर धांदली होत असेल तर आमचे काँग्रेसचे कार्यकर्ता ते काम थांबवतील हे आम्ही आणि काँग्रेस पक्षाकडून आम्ही एक आंदोलन करणार. खेड शहरातल्या जनताला घेऊन शना आणि कुठेही काम चालू असेल ते काम आम्ही थांबवणार. 5 वाजता काम बंद झालं पाहिजे, परंतु ते काम रात्री 11 वाजेपर्यंत चालू होतं. म्हणजे कुठेतरी धांदली करायची आहे किंवा काम थुपपट्टी लावायची आहे. मनुष्यांना एवढं रात्र काम ते चालू होतं आहे आणि तिथं कुठलाही नगर परिषदचा कोणी कार्यकर्ता बोला किंवा कर्मचारी या इंजिनियर कोणी तिथं थांबलेला नाही. आणि ह्याच्या पुढं जर असं झालं आणि जर नगरपालिकाचं जर कोणी माणूस तिथं जर सुपरवायझिंग करायला किंवा पाहणी करायला जर नसेल तर आमचे कार्यकर्ता किंवा काँग्रेस पक्ष हे तिथं जाणशाना काम थांबवणार. जर अशी कामं जर चालली आणि त्याच्यातनं जर काय पद्धत नसेल आणि चुकीच्या पद्धतीने जर कामं चालली तर ती कामं आम्ही काँग्रेस पक्ष ते थांबवणार. आणि उद्या जर ते कामातला जर काय म्हणजे काही कमी जास्त झालं तर त्याचं जिम्मेदार नगरपालिकाच असणार. मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ कुंभारली ग्रामस्थांनी पाणी प्रश्नावर पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. मागील 3 वर्षांपासून पाणी समस्येवर ग्रामस्थ प्रशासनाविरोधात लढा देत असून अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. पाणी पुरवठा अधिकारी जावदे यांच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी पुरावे सादर करत जोरदार घोषणाबाजी केली. 8 महिन्यांपूर्वी खोदलेल्या विहिरीचं काम अद्याप अपूर्ण असून पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच भाजप नेते वैभव खेडेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत लेखी आश्वासनाची मागणी केली. पंचायत समिती सभापती प्रणाली चिले यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिलेत. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अखेर 15 मे ते 20 जून पूर्वी विहिरीचं काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. यावेळी काम पूर्ण झालं तर आभार मानायला येऊ, नाहीतर त्याच हारासह वरात काढू असा इशाराही वैभव खेडेकर यांनी दिला. सुरुवातीला जी खोदली होती त्याचं पाणी दूषित आलं होतं, त्यामुळं आपण त्या विहिरीचे पाण्याचे टेस्ट केले. त्याचं पाणी दूषित आल्यामुळे आपण नवीन विहीर घेतलेली आहे आणि नवीन विहिरीतलं पाणी टेस्ट करण्यासाठी आपण दिलं होतं. त्याच्या पाण्याचाही रिपोर्ट दूषित म्हणजे पिण्यास अयोग्य आलेला आहे. त्यामुळे आपण तज्ञ कमिटी बोलवली होती 6 तारीखला. त्या तज्ञ कमिटी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत विहिरीची पाहणी करण्यात आली. तज्ञ कमिटीच्या म्हणण्यानुसार त्या विहिरीचं पाणी डिवॉटर करून परत एकदा टेस्ट करावं
असं सूचित करण्यात आलंय. त्याप्रमाणे आपलं डिवॉटरिंगचं काम सध्या तिथे जागेवर चालू आहे. मोटर पण चालू आहे आपली. ज्यावेळी ते डिवॉटरिंग होईल त्याचं पाणी परत टेस्ट करून त्यावेळी ते पाणी टेस्ट करू, लॅबचे रिपोर्ट येतील. लॅबच्या रिपोर्टनुसार पुढील कारवाई आपल्याला करता येईल. आता आपण त्याबद्दल विहिरीबद्दल डिसिजन नाही घेऊ शकत. आज आम्ही इथे जलजीवन मिशन अंतर्गत आंदोलन करत आहोत. वारंवार जवादे नगर पंचायत समितीच्या अधिकारी जवादे मॅडम यांना वारंवार निवेदन दिल्यानंतर त्यांनी कोणतीही ह्याच्यावरती कारवाई केली नाही. आज आम्ही इथे आंदोलनाचा आल्यानंतर ते महिला वारंवार त्यांना विनंती करत असतात, ते कोणत्याही प्रकारचे उत्तर द्यायला तयार नाहीत. शेवटी महिलांनी जाऊन त्यांना खाली उतरवलेले. आजही ते पुढे एसी मध्ये जाऊन बसलेले आहेत. आम्हाला ते प्रत्युत्तर द्यायला तयार नाहीयेत. त्याचबरोबर आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार केले, कोणताही उत्तर त्यांनी आम्हाला दिलेलं नाही. आमची शासनाला एवढीच विनंती आहे की आमची जी योजना ही पूर्ण करावी. ज्यांनी ह्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, मग ते अधिकारी असू दे, ठेकेदार असू दे, उपठेकेदार, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्यांचे लायसन आहेत ते सुद्धा कॅन्सल झाले पाहिजेत, ही आमची विनंती आहे. आणि लवकरात लवकर ही योजना चालू झाली पाहिजेत. 75 लाख हे 75 लाख रुपयांनी खाल्लेले आहेत. याचं पूर्ण यांनी विल्हेवाट लावलेली आहे. आज आम्हाला पाणी जे आमचे पाणी आहे यांनी पूर्णपणे या पाण्याची विल्हेवाट लावलेली आहे, योजनेची विल्हेवाट लावलेली आहे, या 75 लाख रुपयाची विल्हेवाट लावलेली आहे. वारंवार आम्ही यांच्याकडे निवेदन करत असताना आमच्याकडे यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केलेले आहेत. आज महिला इथे उपस्थित आहेत. आज एवढं आंदोलनाचं निवेदन दिलं असताना ना इथे BDO उपस्थित आहेत, ना कोणते अधिकारी उपस्थित नाही. इथे आम्हाला कोणी संबोधित करायला तयार आहेत. आमची शासनाला वारंवार विनंती, या पंचायत समिती अधिकाऱ्यांची तुम्ही चौकशी करावी. सर्वात महत्त्वाचे जवादे मॅडमची चौकशी करावी. त्यांचा जो ठेकेदार आहे या जलजीवन मिशनचा गौरव घोसाळकर, याची इन्क्वायरी करावी. 75 लाख रुपयांनी या योजनेचं त्यांनी काय केलं याची बिल सगळं याची चौकशी करावी, हीच आमची शासनाला विनंती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागात माध्यमिक शिक्षण अधिकारी कविता शिंपी प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह विविध शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून शासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कविता शिंपी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप आणि हक्कभंगाची तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशी प्रक्रिया सुरू होती. मात्र त्यानंतर झालेल्या शासनाच्या उपसचिव मोबा तहसीलदार यांनी त्यांना पुन्हा हजर करून घेण्याबाबत आदेश दिल्याने वाद अधिकच पेटलाय. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने उपसचिवांवर गंभीर आरोप करत पैसे घेऊन प्रकरण मॅनेज करण्यात आल्याचा दावा केला. तसेच चौकशी अहवाल सार्वजनिक करावा आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने कविता शिंपी यांना हजर करून घेतल्यास जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. या संपूर्ण प्रकरणामुळे सिंधुदुर्गातील शिक्षण क्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शासन आणि शिक्षक संघटनांमध्ये संघर्षाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. सक्तीच्या रजेवर जरी पाठवलं असतं तर कारवाई करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने सभागृहात जे आमदार सांगतात ती खरी बाब सांगतात. सभागृहातल्या आमदारांनी मांडलेली बाजू ही खरी अशी समजून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचं आहे. ती कारवाई झाली नसेल तर तो आमदारांचा अवमान आहे आणि सभागृहाचा अवमान आहे. सभागृहापेक्षा अधिकारी मोठे नाहीत. कोणी जो असेल संचालक उपसंचालक ते मोठे नाहीत, सभागृह मोठा आहे ना. हजर झाले की त्यांच्यावर जाऊन आम्ही आंदोलन करू ना. त्यांच्याकडे सभागृहात अशा पद्धतीने होऊन पण आंदोलन करून आम्ही त्यांना धडा शिकवू आणि जिल्ह्यातल्या शिक्षकांना न्याय देण्याचं काम करू. जे अन्यायाने जे शिक्षक आपले हे काही गोष्टी करून घेत आहेत, पण खऱ्या शिक्षकांना न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या पद्धती शिवसेनेच्या माध्यमातून करू. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात आमणोली गावाकडे जाणारा प्रवासी पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या हायवा डंपरमुळे हा पूल पत्त्यासारखा कोसळल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आमणोली, दहिगाव, कोलतरे आणि परिसरातील आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटल्याने नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान हा पूल प्रवाशांसाठी असताना त्यावरून अवैधरित्या अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. पावसाळा तोंडावर असताना पूल कोसळल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती देखील व्यक्त केली जाते. घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू बागायतदारांच्या मदतीच्या प्रश्नावर आता शेतकरी आक्रमक झालेत. राज्य सरकारने वेळकाढूपणा केल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी 15 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतरही शेतकरी संघटना समाधानी नसल्याचं दिसून येते. 2.5 महिने शेतकरी रस्त्यावर लढत असताना सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय. दरम्यान माजी खासदार विनायक राऊत यांनी कोकणातील शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असल्याचं सांगत सरकारने तातडीने मदतीची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. आमदार भाई जगताप यांनीही हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे बागायतदार संकटात सापडल्याचं सांगत पंचनाम्याचे काम अद्याप पूर्ण केले नसल्याचा आरोप केला. बैठकीला कृषी, मदत व पुनर्वसन, फलोत्पादन विभागाचे मंत्री तसेच विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या जनगणना 2027 मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारे दळवटणे हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. 1 ते 15 मे दरम्यान सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेत गावातील सर्व 9 वाड्यातील तब्बल 425 कुटुंबांची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. 2011च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 1871 होती. मात्र नव्या आकडेवारीनुसार दळवटणे गावाची लोकसंख्या आता अंदाजे 2262 वर पोहोचली आहे. या मोहिमेसाठी उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे आणि मंडळ अधिकारी नारायण चौधरी यांनी मार्गदर्शन केले. तर प्रगणक आणि स्थानिक पथकाने गावागावात जाऊन स्वगणना पूर्ण केली. दळवटणे गावाच्या या यशाचे जिल्हा प्रशासनाकडून कौतुक होत असून आगामी जनगणनेसाठी हे गाव आदर्श ठरत आहे. कोकणातील आंबा बागायतदार सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अवकाळी पाऊस, बाजारभावातील घसरण आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे बागायतदार पूर्णपणे अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. यावर्षी हापूस आंब्याला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यातच अवकाळी पावसामुळे आंब्यांचे नुकसान वाढल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. दरम्यान शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत अपुरी असल्याची टीका शेतकऱ्यांकडून करण्यात येते. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी आहे अशी संतप्त प्रतिक्रिया बागायतदारांनी दिली आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत माने यांनी शासनाच्या मदत धोरणावर नाराजी व्यक्त करत तातडीने आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली आहे. कोकणातील आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस आणि मोठा निर्णय घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सरकारने जी काही आता मदत जाहीर केली असं म्हणतात ती प्रति आंबा कलमाला सुमारे 200 रुपये इतकी आहे. ती अगदीच तुटपुंजी आहे. अशा प्रसंगी त्याचे पंचनामे करून सरकारने प्रति आंबा झाड, प्रति आंबा कलम किमान 5000 रुपये तरी नुकसान भरपाई दिली पाहिजे. आणि हे करणे सरकारला फार मोठं काय अवघड असं मला वाटत नाही, कारण इतक्या वर्षात आंब्याच्या निर्यातीतून भारत देशाला परकीय चलन खूपच चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे आणि मिळतसुद्धा राहणार आहे. त्याच्यामुळे त्यातला काही टक्के एखाद्या वर्षी सरकारने जर शेतकऱ्यांना दिला तर शेतकऱ्यांचा दुवाच या सरकारला मिळेल असं मला वाटतं. गोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या टीमने रत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गट आणि प्रभाग संघांच्या कामकाजाचा अभ्यास दौरा केला. नाचणे येथील धनज्योती महिला प्रभाग संघ आणि कोतवडे येथील एकता महिला प्रभाग संघाला भेट देत विविध उपजीविका प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात कार्यालयीन व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, कर्ज परतफेड प्रणाली, ग्रामसंघ समन्वय तसेच महिला समूहांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दरम्यान आंबा प्रक्रिया युनिट, पॅकेजिंग, लेबलिंग, ई प्लॅटफॉर्म विक्री यांसारख्या उपक्रमांचा अभ्यासही करण्यात आला. गणपतीपुळे परिसरातील महिलांनी सुरू केलेल्या ETV बाईक आणि पर्यटन व्यवसायालाही टीमने भेट दिली. कोतवडे येथील महिला उद्योजकांनी उभारलेल्या रिसॉर्ट, काजू प्रक्रिया उद्योग आणि गांडूळ खत प्रकल्पांचे विशेष कौतुक करण्यात आले. अभ्यास दौऱ्याच्या शेवटी महिला प्रभाग संघांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. राजापूर तालुक्यात प्रथमच आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या जनता दरबारात विविध शासकीय विभागांशी संबंधित तब्बल 65 तक्रारी आणि मागण्या दाखल करण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदाल, DYSP कदम, तहसीलदार तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी पाणी, रस्ते, महसूल, वीज आणि इतर मूलभूत सुविधांबाबतच्या समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदार किरण सामंत यांनीही नागरिकांच्या प्रश्नांना थेट उत्तर देत प्रलंबित कामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली. तसेच अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्वरित निर्णय घ्यावेत असे निर्देश दिले. या जनता दरबारामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न आता सुटतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. आणि त्यांच्यामुळे आम्ही लाईट आम्हाला रात्री अपरात्री दिली तरी ते मुलं येतात, ते लाईट चालू करतात, दिवो घालतात, येतात. पण कॉन्ट्रॅक्टरने त्या मुलांसाठी, त्या कामगारांसाठी काहीतरी योजना करा. कारण या 2-3 वर्षामध्ये 3-4 मुलांचे अपघातातून त्यांचे जीव गेलेले आहेत कामगारांचे. आणि पावसामध्ये त्यांना जे काय लागतात इन्स्ट्रुमेंट, रेनकोट आहेत, बूट आहेत, बॅटऱ्या आहेत, परत शिड्या आहेत, आधुनिक आता ज्या गाड्या निघाल्या आहेत शिडीच्या, त्या उपलब्ध करून द्याव्या MSCBने. आणि त्या कामगारांसाठी काहीतरी त्या प्रशासनाने करावं MSCBने. तर ते जीवाचं रान करून ते सगळं करतायत आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या कामासाठी जे झटतात रात्रभर, तर त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टरने आणि जे काय नियम अटी असतील ते त्यांच्यासाठी ते लागू करावं. समजतो पहिला जो विषय होता तो आरोग्याचा विषय होता. तर वैद्यकीय म्हणजे आरोग्यमंत्री जे आहेत आपले प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांच्यासोबत गेल्या आठवड्यात पालकमंत्री मी आणि राजेंद्र साहेबांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे हा विभाग म्हणून मंजूर करायचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे ते मंजूर होतं. माझ्याकडे सोलापूर सवतकडा पर्यटन स्थळ आहे आणि त्याला पर्यटनाचा दर्जा मिळाला. परंतु तिथे येणार जो विकासाचा निधी आहे ते बक्षीसपत्र होत नसल्या कारणाने त्या अभावातलं निधी मागे जातो आहे. त्याच्यामध्ये अडचण अशी आहे की शोभना विलास कुलकर्णी या ज्या सातबाऱ्यामध्ये आहेत त्या वास्तव्याला अमेरिकेमध्ये असतात आणि तिथे कोणतंही प्रयोजन असं नाही आहे की ते आपल्याला बक्षीसपत्रासाठी काही करून देतील. तर त्यावरती एखादं सजेशन द्यावं की त्यांच्याकडे जी जागा आहे ती 5 एकरचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये 20 गुंठ जागा ही आपल्याला पर्यटनासाठी विनामोबदला दिलेली आहे. आणि त्यांनी संमतीपत्रही असं केलं आहे की ते कोणतेही बांधकाम आपण करू शकतो, फक्त व्यावसायिक कोणतेही तिथे व्यवसाय करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांना प्रत्यक्ष कृतीतून प्रतिसाद दिला आहे. उदय सामंत यांनी इलेक्ट्रिक कारचा शुभारंभ करत पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला. वाढता इंधन खर्च, प्रदूषणावर नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन या उद्देशानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान त्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरातून स्वागत होत असून सामान्य नागरिकांनीही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी देखील पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त होत असून उदय सामंत यांच्या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहनांबाबत जनजागृतीला चालना मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत आणि काटकसरीचे आवाहन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला तात्काळ प्रतिसाद दिला आहे. त्यांनी EV गाडीचा वापर सुरू केला असून आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्याही कमी केली आहे. ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी देशासमोर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना नागरिकांनी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असे म्हटले. दरम्यान शिंदे यांनी राज्यातील शिवसेनेच्या मंत्र्यांनाही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सुरक्षा वाहनांव्यतिरिक्त अनावश्यक वाहनांचा वापर कमी करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील टीका करत राष्ट्रहिताच्या प्रश्नावर राजकारण करू नये असे सांगितले. दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांनी कौटुंबिक युरोप दौरा रद्द केला असून नगरविकास विभागाचा डेन्मार्क दौरा देखील रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.